वर डावीकडे भगवान नृसिंह। नृसिंह हे भगवान विष्णूंचे चौथे अवतार मानले जातात। त्यांच्या भक्त प्रल्हादाचे हिरण्यकशिपूपासून रक्षण करण्यासाठी नृसिंह प्रकट झाले अशी पुराणकथा आहे। म्हणून जिवतीच्या पटात नृसिंहांना बालकांचे रक्षण करणारी शक्ती म्हणून पहिले स्थान दिले जाते। भावार्थ, मुलांवर कोणतेही संकट येऊ नये आणि संकटाच्या वेळी त्यांचे रक्षण व्हावे। 2. वर उजवीकडे कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण। तुमच्या फोटोमध्ये श्रीकृष्ण कालियनागाच्या फण्यावर उभे असलेले दिसतात। ही श्रीकृष्णाच्या कालियामर्दनाची कथा आहे। यमुना नदीत कालिय नावाचा विषारी नाग राहत होता। त्याच्या विषामुळे नदीचे पाणी दूषित झाले होते आणि परिसरातील लोक व जनावरे त्रस्त झाली होती। बालकृष्णाने कालियाचा सामना करून त्याचे दर्प व विषारी प्रभाव दूर केले अशी कथा आहे। म्हणून या प्रतिमेत संकट, विष आणि भयावर विजय मिळवणाऱ्या कृष्णशक्तीचा भाव पाहिला जातो। जिवतीच्या पटात नाग आणि कृष्ण दोघेही श्रावणाशी संबंधित मानले जातात। भावार्थ, मुलांच्या आयुष्यातील संकटे आणि भय दूर होवोत। 3. मध्यभागी जरा आणि जिवंतिका। हा भाग या संपूर्ण पटाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। फोटोमध्ये पाळण्यात बाळ आणि आजूबाजूला मुलांबरोबर असलेल्या स्त्रिया दिसतात। या प्रतिमेला जरा, जिवंतिका असे संबोधले जाते। जिवतीची पूजा मुख्यतः संततीच्या रक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी केली जाते। म्हणून आई आपल्या मुलांच्या मंगलतेसाठी जिवतीची पूजा करते अशी महाराष्ट्रातील परंपरा आहे। भावार्थ, माझ्या मुलांना आरोग्य, दीर्घायुष्य, सुख आणि सुरक्षित जीवन मिळू दे। 4. खाली डावीकडे बुध। फोटोमध्ये बुध हत्तीवर बसलेले आणि हातात अंकुश घेतलेले दिसतात। परंपरागत अर्थानुसार बुधाला बुद्धी, वाणी, व्यक्तिमत्व आणि विवेकाशी जोडले जाते। हत्तीला उन्मत्ततेचे प्रतीक मानून त्याच्यावर असलेला अंकुश हा बुद्धीने मनावर आणि वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचा संदेश देतो अशी या प्रतिमेची व्याख्या केली जाते। भावार्थ, मुलांना चांगली बुद्धी, विवेक आणि योग्य विचार मिळू दे। 5. खाली उजवीकडे बृहस्पती गुरु। फोटोमध्ये बृहस्पती वाघावर स्वार झालेले दिसतात। परंपरेनुसार बृहस्पती म्हणजे गुरुतत्व, ज्ञान, शिक्षण, विवेक आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक मानले जाते। वाघाला अहंकाराचे प्रतीक मानून ज्ञान आणि गुरुकृपेने अहंकारावर नियंत्रण ठेवावे असा भाव या प्रतिमेत सांगितला जातो। भावार्थ, मुलांना चांगले शिक्षण, ज्ञान, संस्कार आणि विवेक मिळू दे। मग या संपूर्ण फोटोचा एकत्रित अर्थ काय? या पटाकडे एक सुंदर क्रम म्हणून पाहता येते। नृसिंह रक्षण, श्रीकृष्ण संकटांवर विजय, जरा जिवंतिका बालकांचे आरोग्य व दीर्घायुष्य, बुध बुद्धी व व्यक्तिमत्व, बृहस्पती ज्ञान, शिक्षण व विवेक। म्हणून जिवतीची पूजा म्हणजे केवळ एका देवीची पूजा नसून मुलांचे रक्षण व्हावे, त्यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे, त्यांची बुद्धी विकसित व्हावी, त्यांना चांगले संस्कार व ज्ञान मिळावे अशी मातृशक्तीची प्रार्थना म्हणून तिचा भावार्थ सांगितला जातो। आपली संस्कृती, परंपरा आणि संस्कार जपूया आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया। हा प्रयत्न आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून साथ द्या।